ओके, या ठिकाणी पहा, आता आपण इथपर्यंत आलेलो होतो. आता पिक्चर फक्त आपल्याला रिप्लेस करायचं आहे. दरम्यान परिणिती सोनसाळ मॅडम यांचा या ठिकाणी एक प्रश्न होता, की हे पिन इंटरेस्ट वरती हे पिक्चर कसे शोधायचे, काय सर्च करायचं, काय टाकायचं, ते सांगतो तुम्हाला थोडंसं. आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी हे सगळं या ठिकाणी इथपर्यंत हे पिक्चर फक्त आपल्याला रिप्लेस करायचं राहिलेलं आहे. ओके, तर याला काय करायचं, तर ऑल्ट प्रेस करून जे आहे ते आपल्याला या ठिकाणी हे रिप्लेस करायचं आहे पिक्चर, आणि रिप्लेस क्लिप म्हटले की रिप्लेस क्लिप करायची आहे. त्यानंतर पुढे हे एक चित्र राहिलेलं आहे. आता हे दोन राहिलेले जे आहेत ना, कंप्लीट करून घ्या. रिप्लेस क्लिप, त्यानंतर हे जे आहेत रिप्लेस क्लिप. ओके, त्यानंतर इथं न्यायचं, याला सिलेक्ट करायचं त्या पिक्चरला, अल्ट प्रेस करायचं आणि अल्ट प्रेस करून या ठिकाणी ड्रॅग करायचं, म्हणजे 10च्या 10 वेगळे होतील. आणि त्याच्यानंतर जे आहे ते पुढचं घ्यायचं आहे आपल्याला, हे करायचं आहे आणि इथं टाकायचं आहे. ओके, रिप्लेस क्लिप करायचं आहे. म्हणजे बघा, या ठिकाणी हे सगळं जे आहे या ठिकाणी सगळे चित्र वेगवेगळे झालेले आहेत. कोणतं डबल आलेलं आहे का? नाही. ओके, आता याला छानसा असं आपण ऑडिओ टाकूया. ऑडिओ टाकत असताना अगोदर काय करायचं, मीडिया मधून तो जो काही एक व्हिडिओ आहे ज्याचा ऑडिओ तुम्हाला काढायचा आहे तो या ठिकाणी मी घेणार आहे. फॉर एक्झाम्पल हा बघा, हा व्हिडिओ प्लेबॅक म्हणजे सैराटचा जो काही सॅड स्टोन आहे तो मी घेणार आहे, आणि याला मी काय करणार आहे, एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ करणार आहे. ओके, याचा जो काही ऑडिओ आहे तो एक्स्ट्रॅक्ट होणार आहे, आणि त्या ठिकाणी हा जो आहे तो मी काय करणार आहे, डिलीट करणार आहे. आणि आता बघा, सुरुवातीला तुम्हाला याचा आवाज सुद्धा येत असेल. या ठिकाणी मी काय करतो, शेअर कम्प्युटर साऊंड, आणि आवाज येतोय का सांगा मला. आता काही चित्रांचं कसं असतं, या ठिकाणी स्केल वाढवायची आहे. हा, येस, या ठिकाणी हे बघा, काही जण विचारतात की सॉफ्टवेअर कोणतं आहे. तर सॉफ्टवेअर हे कॅपकट नावाचं सॉफ्टवेअर आहे. ते तुम्हाला असं सहजासहजी उपलब्ध होणार नाही. ते तुम्हाला आपण आपल्या IN4 या संस्थेकडून नवीन कोर्सच्या प्रशिक्षणार्थींना या ठिकाणी देत असतो. तर जो फुल कोर्स असतो त्यामध्ये हे सगळे सॉफ्टवेअर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळून जातात. डोंट वरी अबाउट दॅट. ओके, आणि त्याच्यानंतर खरं तर सॉफ्टवेअर फक्त असून उपयोग नाही, तर त्याचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण तुम्हाला जर घेता आलं या ठिकाणी कोर्सच्या माध्यमातून, तर ते जास्त लाभदायक ठरतं. या ठिकाणी बघा, हे हे थोडंसं मी याला थोडंसं पुढे करतो. ओके, या पद्धतीने हे कम्प्लीट झालं. आता हे बघा, हे जे आहे याची स्केल वाढवतो, थोडीशी स्केल याची या पद्धतीनं. ओके, लाईक धिस. आता हे जे आहे, ओके, याला कमी करायची, जी स्केल थोडीशी कमी करायची, कारण वरच्या बाजूला दिसत आहे, पण ते पेजची करायची नाही आपल्याला. ओके, आपल्याला त्या फोटोची करायची आहे. तर हा फोटो थोडासा कमी, आता हा उभा उभा थोडासा कमी करून आडवा थोडासा वाढवायचा आहे आपल्याला, बरोबर आहे ना. तर त्यासाठी काय करायचं, तर बघा, युनिफॉर्म स्केल नावाचा एक ऑप्शन आहे. त्याला इथं काय करायचंय तुम्हाला, या ठिकाणी ऑफ करायचं आहे, आणि इथं विड्थ वाढवायची, याची विड्थ. आता फक्त इथं बघा, विड्थ वाढवली, आणि ही पूर्ण पिक्चर आणि आउटलाईन या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. थोडीशी इथे काळी जागा राहिलेली आहे, तीही भरून काढू आपण. ओके, तर या पद्धतीने बघा, थोडंसं आपण भरून काढलेलं आहे, याला कम्प्लीट केलेलं आहे. त्याच्यानंतर बघा पुढचं, हे बघा, त्याची हाईट वाढवायला लागेल तुम्हाला, बरोबर आहे. फक्त हाईट वाढवा, परत युनिफॉर्म स्केलला ऑफ करा, त्या फोटोला सिलेक्ट करा, आणि याची जी स्केल आहे, ओके, हाईटची स्केल, ती इथं थोडीशी वाढवा. ओके, लाईक धिस. आणि त्याच्यानंतर पुढे या. पुढे आल्यानंतर इथं बघा, हे जे आहे त्याची जी स्केल आहे, त्याची स्केल तुम्हाला काय करायची आहे, थोडीशी आडवी वाढवायची आहे. ओके, त्यासाठी याला ऑफ करा, युनिफॉर्म स्केलला ऑफ करा, आणि स्केल विड्थ जी आहे ती थोडीशी इथं काय करा, आडवी अशी करा. ओके, त्या ठिकाणी बघा, हा ब्राऊन पेपरचा अपिरियन्स सुद्धा तिथं आलेला आहे, इथं लाईक धिस. अँड हिअर थोडंसं याचं काय करायचं तुम्हाला, या फोटोला सिलेक्ट करून याची जी हाईट आहे ती हाईट थोडीशी काय करायची आहे, वाढवायची आहे. ओके, त्याच्यानंतर थोडंसं पुढे जावा.
पुढे गेल्यानंतर या ठिकाणी बघा, या ठिकाणी असं दिसत आहे, बरोबर आहे. तर या ठिकाणी याची जी स्केल आहे ती स्केल थोडीशी एवढी वाढवा फक्त. ओके, लाईक धिस, अँड एव्हरीथिंग इज सेट नाव. आता बघा थोडंसं फुल स्क्रीनमध्ये बघा, विथ म्युझिक बघा कसं वाटतंय ते. शेवटचं म्युझिक कुठपर्यंत आहे मला ते बघून दे जरा थोडंसं. ओके, आता आपण काय करायचं, हे सगळं सिलेक्ट करायचं, हे सगळं सिलेक्ट करायचं आहे आणि याला एकच क्लिपमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर याला राईट, हे दोन्ही सिलेक्ट केले, लेयर्स आणि क्रिएट कंपाऊंड क्लिप केलं. तर आता बघा, हा ॲज अ एकच क्लिप झाली, कंप्लीट झाली क्लिप आता, बरोबर आहे. आता या क्लिपला काय करायचं, स्पीडमध्ये जायचं. याच्या स्पीडमध्ये जाऊन काय करायचं, जिथून म्युझिक बदलतं ना तिथपर्यंत आपल्याला घ्यायचं आहे. ओके, इथंपर्यंत घ्यायचं आहे आपल्याला. आता याला इथं काय करायचं, स्प्लिट करायचं. स्प्लिट करून हा जो पुढचा जो भाग आहे, बरोबर आहे, तो आपल्याला इथं घालवायचा आहे. आणि घालून काय करायचं, या ठिकाणी परत एकदा फुल स्क्रीनमध्ये बघायचं, म्हणजे तुम्हाला जेणेकरून हे सगळं कंप्लीट होऊन मिळेल. ओके, तर आता याचं जे फायनल जे काही या ठिकाणी व्हिडिओ आहे ते तुम्हाला मी पाठवण्याच ग्रुपला, आणि त्या पद्धतीनं वर आणि खाली रयत शिक्षण संस्था वगैरे. म्युझिक साऊंड येत नाहीये, म्युझिक साऊंड तर आला पाहिजे. म्युझिक वाजले का नाही तुम्हाला, ऐकू आला का नाही म्युझिकचा आवाज? हे बघा, थोडंसं याची टाइमलाईन मी वाढवतो. ओके, आणि त्यानंतर तुम्ही बघू शकत असाल. ओके, नाही आला म्युझिकचा आवाज, मला तर येतो इथं मोबाईलवरती. या ठिकाणी बघा आता. ओके, आता याला काय करूया आपण, स्प्लिट करूया. स्प्लिट करून जो पुढचा जो भाग आहे तो याला काय करूया, कट करूया. आता हा बघा, हा जो भाग आलेला आहे तो आपल्याला काय करायचा, थोडासा पुढं घेऊन याला फेड आउट करायचा असा. ओके, इथून घेऊन, म्हणजे इथून सुद्धा तुम्ही करू शकता फेड आउट. तर मुद्दा असा आहे की आता हे जे पिक्चर आहेत आणि हे जे वरचं जी काही लेअर आहे ती कमी जास्त इथं झालेली आहे, बरोबर आहे ना. तर ते आपल्याला वरच्याचा स्पीड काय करायचं आहे आपल्याला, या ठिकाणी बघा वरच्याचा जो आहे ना स्पीड, तो आपल्याला कमी करायचा आहे. म्हणजे स्पीड आपल्याला कमी करायचं म्हणजे इथं उजव्या बाजूला घेऊन जायचं, उजव्या बाजूला. हे बघा या ठिकाणी थोडासा कमी झाला, म्हणजे फास्ट झालं ते. ऍक्च्युली लेंथ कमी करायची आहे आपल्याला आणि स्पीड वाढवायचा आहे. तर आता फुल स्क्रीन मध्ये बघा आता हे कसं दिसतंय. आता आवाज येतो की नाही सांगा मला, येतोय का आवाज? नाही आला? एक मिनिट, तो शेअर कम्प्युटर साऊंड करावं लागेल. हा, ते तर केलेलंच आहे मी. आता आला का, नाही आला? अच्छा, एकच मिनिट तर आम्हाला बघून दे येतोय का नाही ते. येतोय आवाज, येतोय आवाज, येत आहे. थोडंच वाढवतो वाटतं तर अजून. आता बघा, हा तो आवाज थोडासा कमीच आला पाहिजे, कारण या ठिकाणी आपण काय करणार आहोत आता, याच्यावरती व्हॉइस ओव्हर टाकणार आहोत. ऍक्च्युली हे फक्त आपल्याला बॅकग्राऊंड म्युझिक आहे, हे बॅकग्राऊंड, हे म्युझिक नाही, म्युझिकला पण बनवायचं नाही, व्हॉइस ओव्हर टाकायचं आहे. तर या ठिकाणी हा एक व्हिडिओ झाला सपोज कंप्लीट आपला. ओके, आता याला मी काय करतो, या ठिकाणी कट करतो, म्हणजे नंतर मी याला या ठिकाणी
काही गोष्टी या ठिकाणी टाकणार आहेत अजून. ओके. आणि त्याच्यानंतर फायनल करून मी त्या ठिकाणी परत तुम्हाला पाठवतो. परंतु आता व्हॉइस ओव्हर जो आहे आपल्याला जो द्यायचा आहे 11 लॅब्सने, ओके, म्हणजे एआयने व्हॉइस ओव्हर द्यायचा, ते या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो सध्या. ओके. आता सध्या जे आपण हे घेतलेलं होतं क्लिप, म्हणजे एक टेक्स्ट घेतलेलं होतं, ते टेक्स्ट कशा पद्धतीनं तुम्हाला वापरायचं आहे तेही या ठिकाणी तुम्हाला दाखवतो सध्या. सो लेट मी डिस्कनेक्ट इट अँड व्हॉट्सअपवरचा जो टेक्स्ट आहे तो टेक्स्ट आपण घेतोय आणि त्या टेक्स्टनं आपण काय करतोय पुढे या ठिकाणी त्याचं डिजिटाईज, म्हणजे त्याला अगोदर टेक्स्ट म्हणजे टायपिंगच्या टेक्स्ट टाईप आपल्याला या ठिकाणी कन्वर्ट करायचं आहे चॅट जीपीटीच्या माध्यमातून. आणि त्याच्यानंतर पुढे आपल्याला त्याचं 11 लॅब्समध्ये घेऊन त्याचा व्हॉइस ओव्हर आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे. ओके. तर या ठिकाणी मला परत एकदा या ठिकाणी हे ओपन करावं लागेल, वेब व्हॉट्सअप ओपन करावं लागेल. ओके. लेट इट ओपन. ओके. जर ते हेतून होत नसेल तर मी तुम्हाला हे जर व्हॉट्सअप हेतून ओपन होत नसेल तर आता मोबाईलवरती काय गोष्टी करून दाखवतो तुम्हाला सध्या. सो आय एम स्टॉपिंग शेअर फ्रॉम माय लॅपटॉप, आणि या ठिकाणी हा जो आहे आपल्या मोबाईलवरचा जो आहे तो या ठिकाणी मी ओपन करतोय आता. सो या ठिकाणी बघा, या ठिकाणी शेअर करतोय माझी स्क्रीन. सो माझी स्क्रीन सगळ्यांना व्हिजिबल आहे का ते सांगा. इज माय स्क्रीन व्हिजिबल टू वन अँड ऑल? स्क्रीन व्हिजिबल दिसत असेल तुम्हाला. आणि त्या ठिकाणी आता बघा मी थोडंसं या व्हॉट्सअपमध्ये जातो. व्हॉट्सअपमध्ये जे आहे तुम्हाला या ठिकाणी जे आपला माझा जो पर्सनल ग्रुप आहे त्याच्यामध्ये ठेवलेला आहे, हा फोटो ठेवलेला आहे. तर या फोटोला सिलेक्ट करून मी काय करतो, या सिम्पली याला या ठिकाणी परत एकदा शेअर करतोय. वरचं खालचं सगळं काढून टाकत आहे. फक्त मला टेक्स्ट पाहिजे, बरोबर आहे ना. सो या ठिकाणी मी काय केलं, याला परत एकदा शेअर करतो आणि थोडंसं क्रॉप करून जेवढं मला टेक्स्ट पाहिजे ना तेवढंच मी घेणार आहे. ओके. आणि या ठिकाणी हे बघा, क्रॉप केलं. क्रॉप केल्यानंतर हे इथून सगळं, कारण ते रिप्लाय वगैरे ते सुद्धा करतं. तर त्याला सेव्ह केलं. ओके. आता याला काय केलं, गॅलरीमध्ये सेव्ह केलं. आणि गॅलरीमध्ये सेव्ह केल्यानंतर डायरेक्ट मी आता चॅट जीपीटी मध्ये जात आहे सपोज. सो चॅट जीपीटी मध्ये गेल्यानंतर या ठिकाणी चॅट जीपीटीला ओपन केलं. ओपन केल्यानंतर या ठिकाणी बघा, इथं आस्क एनिथिंग म्हणून आलेलं आहे, बरोबर आहे ना. तर या ठिकाणी मला काय करायचं आहे, या ठिकाणी या प्लस चिन्हाला क्लिक करून अपलोड फाईलला करायची आहे, अपलोड फाईल. आणि ही जी पहिली माझी फाईल आहे ती या ठिकाणी मी या ठिकाणी टाकत आहे. आणि याला काय म्हणत आहे, डिजिटाईज द टेक्स्ट. डिजिटाईज द टेक्स्ट. आणि चांगली सर्व्हिस द्या म्हणून पुढं प्लीज सुद्धा म्हणायचं असतं आपल्याला. आणि ओके करा. हिअर एज द डिजिटाइज टेक्स्ट. आता हे बघा टायपिंग सारखं आलेलं आहे, म्हणजे त्याला तुम्ही सिलेक्ट करू शकता. सिलेक्ट करून जे आहे ते या ठिकाणी टाकू शकता, बरोबर आहे ना. कशावरती टाकू शकता तुम्ही, दॅट इज नथिंग बट इन 11 लॅब्स मध्ये वगैरे टाकू शकता. आता याला मी कॉपी केलं, बरोबर आहे. तर कॉपी केल्यानंतर हे जे टेक्स्ट आहे ना, टेक्स्ट मला काय करायचं आहे, या ठिकाणी परत माझ्या त्या व्हॉट्सअप ग्रुपला टाकायचं आहे. तर हे वरचं टेक्स्ट या ठिकाणी आलं, बरोबर आहे ना. आणि परत आता मी याला काय म्हणतो, ट्रान्सलेट इट इन हिंदी म्हणतो आता मी. ट्रान्सलेट इट इन हिंदी. आणि या ठिकाणी हिंदी असं टाईप केलं आणि या ठिकाणी जे आहे ते हिंदीमध्ये या ठिकाणी येऊ लागेल, बरोबर आहे. राईट, लाईक धिस. आता काय करायचं, तुम्हाला गुगल क्रोमला जायचं आहे. गुगल क्रोमवरती इथं काय टाकायचं आहे, 11 लॅब्स टाकायचं आहे. 11 लॅब्स. ओके. 11 लॅब्सला तुम्ही गेला तर इथं क्लिक करा. क्लिक केल्यानंतर बघा, तुमच्या जीमेलनं सुरुवातीला याला ट्राय फ्री म्हणून करा. ट्राय फॉर फ्री जर म्हटलं तुम्ही तर तुम्हाला 10,000 क्रेडिट तुम्हाला मिळून जातात. 10,000 वर्ड्स पर्यंत तुम्ही या ठिकाणी करू शकता. तर आता बघूया, माझा जो काही मेल आहे तो याच्यावरनं मी कदाचित जर केलेला असेल तर मला क्रेडिट्स मिळणार नाहीत. परंतु मला दरवेळेस नवीन जो काही ईमेल आहे तो कसा जनरेट करायचा ते हे सुरुवातीला थोडंसं दाखवतो. या ठिकाणी बघा, कंटिन्यू केलं आपण आणि 11 लॅब्सला हे गेलं,
बरोबर आहे. 11labs.io म्हणून आहे. इन्स्टंट स्पीचला क्लिक करा. इन्स्टंट स्पीचला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा, तुम्हाला हे 11 लॅब्स 2 असं आलेलं असेल. कंटिन्यू स्टाईल, कंटिन्यू कंटिन्यू करत चला. व्हॉट इज युअर नेम वगैरे या ठिकाणी तुमचं जे काही असेल क्रेडेन्शियल्स ते टाका तुम्ही. ओके. या ठिकाणी थोडंसं तुम्ही अशा पद्धतीने केलं तरी चालेल. अँड देन हे कुठून तुम्हाला माहिती कळालेली आहे सपोज वगैरे समथिंग लाईक धिस. तर तुम्ही या ठिकाणी फ्रेंड्स ऑर फुल म्हणू शकता. ओके. पर्सनल यूज क्रिएटरसाठी आहे. क्रिएटर म्हणून क्लिक करा याला. आणि त्या ठिकाणी व्हॉट काइंड ऑफ क्रिएटर आर यू. सपोज युट्यूबर वगैरे आहे किंवा कोर्स क्रिएटर आहे असं म्हणू शकता तुम्ही खाली. टेक्स्ट टू स्पीचला जावा इथं. टेक्स्ट टू स्पीचला गेल्यानंतर या ठिकाणी बघा, तुम्हाला जे टेक्स्ट द्यायचं आहे, बरोबर आहे, गेट स्टार्टेड करा खाली. टेक्स्ट जे तुम्ही इथं डिजिटाईज केलेलं आहे ते इथं टाईप करायचं आहे तुम्हाला. खाली बघा किती वर्ड्स दिसत आहेत या ठिकाणी. 10,000 क्रेडिट्स. 10,000 वर्ड्स आहेत ते ऍक्च्युली, बरोबर आहे ना. 10,000 वर्ड्स. इज इट क्लिअर? आणि त्यापैकी पहिल्यांदा तुम्ही 5,000 टाकू शकता. दिसतंय का तुम्हाला खाली सगळ्यात कोपऱ्यात बघा? 10,000 दिसतंय तुम्हाला? 10,000 दिसत आहे का? दिसत आहे का नाही दिसत आहे? येस. ओके. त्या पद्धतीने तुम्ही गेला इकडं. आता पुढे काय करायचं तुम्हाला बघा. या ठिकाणी हे जे टेक्स्ट आहे, परत तिकडे आपण कशामध्ये जाऊया, चॅट जीपीटी मध्ये जाऊया. चॅट जीपीटी मध्ये या ठिकाणी तुम्हाला गुगल क्रोम मध्येच तुम्हाला ते सापडेल. ओके. या ठिकाणी बघा चॅट जीपीटी, आणि जे जुने चॅट असतात ना ते सुद्धा या ठिकाणी येतात, बरोबर आहे. सो त्यातला जो काही आता सपोज एक हिंदीचा मी या ठिकाणी घेतो. राईट. ट्राय चॅट जीपीटी. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकाल की म्हणजे जे जुने आलेले आहेत या ठिकाणी इथं हिस्ट्री येते. ओके. हिस्ट्रीमध्ये झाडे लावा आणि जपा. ओके. या पद्धतीने इथं आलेलं आहे बघा. जीवन की तलाश में. आता हे सगळं जे टेक्स्ट आहे की नाही, ते सगळं टेक्स्ट मी इथून काय करणार आहे, सिलेक्ट करणार आहे, कॉपी करणार आहे. कॉपी केल्यानंतर या ठिकाणी मी पुढे कुठे येणार आहे, या ठिकाणी बघा, आपल्या याच्या ठिकाणी येणार आहे. 11 लॅब्स मध्ये मी येणार आहे, बरोबर आहे ना. सो व्हॉट्सअप, झूम, AI गॅलरी, या ठिकाणी फोन, पिनिंटरेस्ट, जीमेल, युट्यूब, UIT स्टुडिओ, जीपे, ड्राईव्ह. ओके. या ठिकाणी बघा इथंच कुठेतरी असेल ते, दॅट इज 11 लॅब्स. ओके. नसेल आलेलं तर या ठिकाणी परत काय करा, या ठिकाणी 11 लॅब्स म्हणून टाका इथं. ओके. टेक्स्ट टू स्पीच. आणि तुमच्या जो काही मेल पहिला दिलेला होता तुम्ही, त्या मेलला ओपन करून त्या बॉडीला तुम्हाला तिथं जायचं आहे. ओके. आता बघा टेक्स्ट टू स्पीचला आलो आपण इथं, बरोबर. आता याला इथं क्लिक करायचं आणि पेस्ट करायचं. ओके. आता पेस्ट केल्यानंतर इथं जनरेट स्पीच. आता रॅचेल आहे ना, रॅचेल, रॅचेलच्या जागी काय करूया आपण या ठिकाणी, दुसरं एखादं घेऊया. आता हिंदी नरेटर आहे बघा इथं. तर ॲडम टाका तुम्ही. ॲडमचा आवाज चांगला आहे. आता ॲडम्स. बऱ्याच वेळेला हे आमच्या जुन्या प्रशिक्षणार्थींना मी सांगितलेलं आहे, परंतु तरी त्यांना या ठिकाणी याचा वापर त्यांनी केला नाही. आता इथं ॲडम्स आपण याला क्लिक करू याला. ओके. क्लिक करून याला काय करूया, हे वापरायचं आहे तुम्हाला, बरोबर आहे ना. तर खाली आता बघा ॲडम्स म्हणून आलेलं आहे. आता जनरेट स्पीच करूया आपण. ओके. आता हे बरोबर वापरते की नाही बघूया आपण. त्याचे आकडे वगैरे तुम्हाला आवाज ऐकू येते की नाही सांगा. जनरेट स्पीच केलं खाली. येतोय का आवाज? ओके. आता हे झालेलं आहे ऍक्च्युली. आवाज आला का तुम्हाला? मोबाईलचा आवाज आला नाही आला ना? बरं ठीक आहे. आता याला मी डाउनलोड करून दाखवतो. आता हे डाउनलोड करूया आपण. याला इथून डाउनलोड केलं आपण. हे बघा डिटेल्स ओपन करू याला.
आता हा आवाज येतो नाही? ठीक आहे. त्याच्यानंतर काय करूया, आता हा जो आहे या ठिकाणी शेअर करू याला. शेअर केल्यानंतर या ठिकाणी थोडंसं आपल्याला पुढे जायचं आहे WhatsAppला. ओके, WhatsAppला इथं काय करूया, ऑलवेज करूया आणि या ठिकाणी आपण सेंड टू करायचं आहे. ऑलवेज सेंड टू करून आपण या आपल्या पर्सनल WhatsAppला या ठिकाणी टाकूया. या ठिकाणी बघा हा इथं आलेला असेल. बरोबर आहे. तर या ठिकाणी आता हे जे टेक्स्ट आहे ते मी मोबाईलवरून प्ले करतो बघा. मोबाईलवरून प्ले केल्यावर येतो का तुम्हाला सांगा आवाज? या ठिकाणी बघा आता सध्या मी शेअर आता याची स्क्रीन स्टॉप करतो थोड्या वेळासाठी, परत मोबाईलवर येणारच आहे मी. सध्या स्टॉप करतो शेअर. आणि लॅपटॉपवर सध्या मी जॉईन झालोय बघा. आता शेअर केलं. आता या ठिकाणी तुम्हाला माझी स्क्रीन दिसत आहे का? लॅपटॉपची स्क्रीन दिसत आहे? ओके. आता बघा हा जो ऑडिओ आहे तो घेतलेला मी तिथला, तो इथं टाकलेला होता आपण, बरोबर आहे. आता आवाज येतो की नाही सांगा? जीवन की तलाश में हम येतोय? थोडासा आवाज अजून वाढवू. इथनं बघूया आपण हा. ओके, आता बघा. मृत्यु के कितने करीब आ गए हैं। आज लोगों को बहुत गर्मी महसूस हो रही है, लेकिन ऐसी कब लेंगे इसकी सोच रहे हैं। आज भारत को 500 करोड़ पेड़ों की जरूरत है, और यह तो बस शुरुआत है। 45 डिग्री सेल्सियस से 49 डिग्री आला का आवाज? आला का आवाज? आला याचा? बघा किती 4 ते 5 मिनिटामध्ये मी हे कंप्लीट केलेलं आहे. आता मी काय करतो, आता हे जे आहे बघा याला डाउनलोड करून घेत आहे. सेव्ह ॲज करतो आता आणि डेस्कटॉपला ठेवतो. इथं मी म्हणतो रयत ट्री. सगळं रयतच्या झाडापासून सुरुवात होणार. तर आता या ठिकाणी याला काय केलं, मी मिनिमाइज केलं. या ठिकाणी बघा रयत ट्री असं आलेलं आहे या ठिकाणी. आता याला काय करत आहे मी, लक्षात घ्या. या रयत ट्रीला या ठिकाणी मी टाकणार आहे कशामध्ये, त्या कॅपकट मध्ये मी टाकणार आहे, कॅपकट मध्ये. ओके. तर या ठिकाणी आता मी कॅपकट, सो फर्स्ट ऑफ ऑल या ठिकाणी बघा, किंवा तो व्हिडिओ आपल्याला आता फिल्मोरा, लॅपटॉपच्या फिल्मोरा सुद्धा या ठिकाणी महत्वाचा आहे. तर त्याचा वापर कसा करायचा मी थोडंसं दाखवतो तुम्हाला. आता त्याच्या अगोदर तुम्हाला आपले जे कर्मवीर भाऊराव पाटील आहेत, बरोबर आहे, त्यांचा या ठिकाणी फोटो कशा पद्धतीने आपल्याला सुरुवातीला डिस्प्ले करता येईल. व्हिडिओची सुरुवात तिथून होणार आहे आणि परत झाड येणार आहे. कारण रयतचं झाड अगोदर का कर्मवीर भाऊराव पाटील अगोदर, सांगा मला कोण अगोदर? झाड अगोदर का कर्मवीर अगोदर? वटवृक्ष तर त्या रयतचा वृक्ष नंतर आला, बरोबर आहे ना. झाड अगोदर म्हणत आहेत, काही जण झाड म्हणत आहेत. ओके, ठीक आहे. अण्णा अगोदर, बरोबर आहे. ओके, आता मी काय करतो या ठिकाणी, हे जे आहे ते स्टॉप शेअर करत आहे बघा. स्टॉप शेअर केल्यानंतर आता मी परत आता मोबाईलवरनं मी जॉईन होत आहे. ओके. मोबाईलची स्क्रीन तुम्हाला दिसत आहे का? आता मला तुम्ही सांगा फक्त. ओके, मोबाईलची स्क्रीन दिसत आहे तुम्हाला? आता बघा, शेवटचा हा अर्धा तास तुमच्यासाठी खूप महत्वाचा असणार आहे. आता कोणीही जाऊ नका आणि सगळ्यांनी शेवटपर्यंत लक्ष द्या, कारण मी तुम्हाला दाखवणार आहे 40 पेक्षा जास्त टूल्स. ओके, मोबाईल वरती आपल्याला कशा पद्धतीनं वापरायचे आहेत त्याच्याबद्दल थोडस मी माहिती सांगणार आहे. ओके, तर सगळ्यांच्या ठिकाणी लक्ष असतीलच. आता मी काय करतोय, सुरुवातीला या ठिकाणी बघा, हे वापरत आहे, दॅट इज नथिंग बट एक याच्या क्रोमवरती येत आहे मी, आणि या ठिकाणी बघा हा क्रिएटर्स बे तुम्हाला दिसत आहे. त्याच्या डॅशबोर्डला गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हे आय डी पासवर्ड दिला जातो आणि त्या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, याला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला बघा या ठिकाणी 40 पेक्षा जास्त टूल्स तुम्हाला सध्या दिसत आहेत.
त्याच्यामध्ये मी जाणार आहे सर्वप्रथम की ठिकाणी बघा, रेंडर फॉरेस्टमध्ये. रेंडर फॉरेस्टला मी ऍक्सेस करणार आहे. क्लिक हिअर टू कनेक्ट. रेंडर फॉरेस्टला क्लिक करणार आहे आणि इथं जाऊन खाली बघा टीसीबी ऍक्सेसचा जो काही आहे ऍक्टिव्हेट करायचं बटन, त्याला मी ऍक्टिव्हेट करणार आहे आणि याला मी काय करणार आहे, ऍक्टिव्हेट करणार आहे. ओके, सो हिअर ऍक्टिव्हेट केलं सपोज आता मी. सो इथं बघा या ठिकाणी हे काढलेलं असेल. ओके, लेट मी फर्स्ट ऑफ ऑल त्याचं जे एक्सटेन्शन आहे ना, ते एक्सटेन्शन या ठिकाणी मी घेत आहे त्याचं अगोदर. ओके, त्या पद्धतीनं मला थोडंसं पुढं पुढं जायचं आहे. सो या ठिकाणी याला मी क्लिक करतो आणि त्या ठिकाणी हे बघा थोडंसं एक सेटिंग आहे, ते सेटिंग करावे लागते तुम्हाला आणि त्याच्यानंतर जे आहे ना, मी या ठिकाणी जाणार आहे. ओके, याला मी क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर परत या ठिकाणी येणार आहे. आता याला पहिल्या वाल्याला रिमूव्ह करतो अँड देन मी येत आहे, पाठीमागे येत आहे आता. बरोबर आहे. परत मी याच्यामध्ये जातो, दॅट इज द टी सी बी प्रीमियम ॲक्सेसला जात आहे. ॲक्सेसला गेल्यानंतर या ठिकाणी बघा हा डॅशबोर्ड आहे. डॅशबोर्डला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मला जायचं आहे शेवट, या ठिकाणी रेंडर फॉरेस्टला जायचं आहे. रेंडर फॉरेस्टला मी ॲक्सेस नावला क्लिक केलं. क्लिक हिअर टू कनेक्टला क्लिक केलं. कनेक्टला क्लिक केल्यानंतर मी पिवळ्या गोलला सिलेक्ट करणार आहे आणि ॲक्टिवेट करणार आहे, अलाव करणार आहे. ओके, आता एकच मिनिट हां. त्याच्यामध्ये मी काय करणार आहे, पाठीमागे जातो थोडंसं, याला कट करतो, याला याला सुद्धा कट करतो आता सध्या. TCP प्रीमियम ॲक्सेस, क्लिक हिअर टू कनेक्ट. त्याच्यानंतर मला ओके, त्यासाठी मी काय करते आता परत एकदा या ठिकाणी याचं जे आहे की नाही एक्सटेन्शन जे आहे ना ते डाउनलोड करतो, म्हणजे जेणेकरून त्यांचे एक्सटेन्शन अपडेट होत राहतात, तर ते अपडेट करतो. लेट मी फर्स्ट ऑफ ऑल मेक सम चेंजेस अँड आय विल रिजॉईन ऑन मोबाईल. मोबाईलवर फक्त टाइम टू टाइम थोडेसे सेटिंग्स कंटिन्यूस करावे लागतात, त्यासाठी मला याचं जावं लागतं त्याला. ओके, मी जॉईन होते परत एकदा अजून. ओके, बघा स्क्रीन दिसत आहे का तुम्हाला ही सगळी? इज माय स्क्रीन विजिबल? स्क्रीन दिसत आहे? येस. ओके, या ठिकाणी पहा, जर मी या डबल डॉटला इथं क्लिक केलं इथं याला, तर इथं तुम्हाला काहीतरी एक प्रीमियमचं सलमान खान असं दिसत आहे बघा इथं, कोयल आणि हे, म्हणजे हे प्रीमियम व्हर्जनचं तुम्हाला इथं वापरायला सध्या रेंडर फॉरेस्ट मिळायला लागलेलं आहे. तर याच्या अगोदर बघा आता काही जणांनी आमचे काही जुने प्रशिक्षणार्थी आहेत, त्यांनी या ठिकाणी तयार केलेले आहेत.
व्हिडिओज. ओके, ते सुद्धा या ठिकाणी दिसेल तुम्हाला. आता हा हा बघा, क्रशिंग ऍस्टेरॉइडचा जो काही इंट्रो आहे, बरोबर आहे ना, तो या ठिकाणी मी घेत आहे. मला वाटतं राजश्री भोसले मॅडम यांनी, आता मी याचाच काल वापर केलेला होता. हे बघा, होमर कॉइन या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. ओके, हे वेगळं आहे. त्या ठिकाणी बघा, हे पुढचे आहेत काही गोष्टी. त्या ठिकाणी जर बघूया आपण, हा वाला कोणता आहे तो. त्याच्या अगोदर मी हा करून ठेवलेला होता ऍक्च्युली अगोदर. आणि इथं SGP कोणी आहेत, आपलेच प्रशिक्षणार्थी या ठिकाणी आहेत, ते त्यांनी हा केलेला आहे. आता याचे वेगवेगळे टेम्पलेट्स मी तुम्हाला दाखवतो इंट्रोचे. ओके, हा बघा, इंट्रोचा हा टेम्पलेट आहे. आणि त्याच्यामध्ये जे आहे, हा TCP प्रीमियम जो आहे, ते मोबाईलवर सध्या आपण वापरत आहोत, लक्षात घ्या. आणि त्याच्यामध्ये हे वेगवेगळे टेम्पलेट्स आपण पाहतो. व्हिडिओमध्ये ऑल टेम्पलेट्स आहेत बघा इथं. त्या ऑल टेम्पलेट्सच्या जागी मी कशामध्ये जातो या ठिकाणी बघा, या ठिकाणी वर अॅनिमेशन्स मध्ये मी जाणार आहे. सपोज अॅनिमेशन्स मध्ये हे वेगवेगळे अॅनिमेशन्सचे रिलेटेड माझे टेम्पलेट्स आहेत माझ्याकडे. ओके, आणि या ठिकाणी इंट्रोज अँड लोगोज वाले एक आहेत, त्याच्यामध्ये मी एक्सप्लोडिंग आणि बर्निंग मध्ये मी जात आहे. एक्सप्लोडिंग अँड बर्निंग. तर एक्सप्लोडिंग आणि बर्निंग मध्ये मी गेलो आता सुरुवातीला, राईट. त्याच्यामध्ये हे सगळे प्रीमियम आहेत बघा. हे प्रीमियम मला या ठिकाणी वापरायला मिळतात, बरोबर आहे. हे बघा किती छान दिसते मोबाईलवर, मस्त वाटतं एकदम, बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये बघा, पुढे आता पुढे थोडस गेल्यानंतर इथं तुम्हाला हा ऍस्फाल्ट डिस्ट्रक्शन, ऍस्फाल्ट नावाचा स्टोन असतो, तो या ठिकाणी, त्याच्यापासून तुम्हाला हा लोगो तुम्हाला इथं वर आणायचा आहे. ओके, आता याला क्रिएट नावाला क्लिक केल्यानंतर बघा, लोगो आणा किंवा तुमचा जी काही फोटो वगैरे आहे तो आणा. पण लोगोशी ऑलरेडी आपण लोगोवरती काम केलेलंच आहे, बरोबर आहे ना. त्यासाठी मी इथे काय करत आहे, या ठिकाणी याला मी मिनिमाइज करत आहे. मिनिमाइज केल्यानंतर या ठिकाणी अगोदर मी गुगल क्रोमला जात आहे. ओके, गुगल क्रोमला गेल्यानंतर या ठिकाणी हा बघा, हा जो आहे त्याच्या ठिकाणी धिस वन, राईट. त्याच्यामध्ये मी टाकत आहे कर्मवीर भाऊराव पाटील, बरोबर आहे. आता मी काय करणार आहे, यांच्या म्हणजे हे जे इमेजेस असतात ते गुगलपेक्षा तुम्हाला पिन इंटरेस्टवर चांगले मिळतात. बघा, आता यांचा एक प्रश्न होता प्रणोती सोनसळ मॅडम यांचा, की ते जे पेजेस आहेत, ते पेजेसला काय टाकायचं नेमकं. तर तुम्ही तर काय टाकायचं, ब्राऊन टॉर्न पेजेस वगैरे. आता तुम्हाला माझे इथं दिसत असतील बघा, तुम्ही सर्च जर केलं इथं. ओके, इथं तुम्ही काय म्हणायचं, ब्राऊन टॉर्न, ओके, पेपर PNG किंवा बॅकग्राऊंड वगैरे असं तुम्ही टाकू शकता. ऍस्थेटिक वगैरे सुद्धा टाकू शकता. हे बघा, अशा टाईपचे तुम्हाला आले. ओके, या टाईपचं बघा, थोडासा बर्निंग वाला वगैरे दिसत आहे. याला काय करायचं, थ्री डॉटला क्लिक करून काय करायचं, डाउनलोड इमेज म्हणायचं. डाउनलोड इमेज म्हटल्यानंतर तुमच्या गॅलरीमध्ये जी आहे ती इमेज या ठिकाणी आलेली असेल. ओके, ते बघा, स्क्रीनशॉट मध्ये होतो आपण सध्या. हे बघा, आता इथं जी आहे ते गॅलरीमध्ये ही पहिल्या नंबरला ते पेज आलं. आता या पेजचाही वापर तुम्ही जे आहे ते तुमच्या निर्मितीसाठी तुम्ही करू शकता. ओके, हा, नेचर इमेजेस असेल, फोटो असेल, सगळं सगळंच. हा, ते, हा, अच्छा अच्छा, ते नेचरचे इमेजेस ना, तर त्यासाठी काय करायचं, या ठिकाणी बघा, डबल एक्सपोजर टाकायचं ते या ठिकाणी. असं नाव तुम्हाला टाकायचं आहे. इन इंटरेस्ट मध्ये जावा तुम्ही. आणि हे जे फोटो आहेत कर्मवीर भाऊराव पाटलांचे वगैरे, ते सुद्धा पिन इंटरेस्ट वरूनच घ्यायचे आपल्याला, ठीक आहे. या ठिकाणी बघा, तुमचा अकाउंट तयार करा फक्त. आणि इथं म्हणायचं आहे दॅट इज नथिंग बट डबल एक्सपोजर नेचर म्हणा फक्त. डबल एक्सपोजर सॅड नेचर. ओके, आणि इथं क्लिक करा. इथं बघा, या पद्धतीनं हा डबल एक्सपोजर येईल. आता तुम्ही हा माझा व्हिडिओ वगैरे अशा प्रकारचा बघितलेला आहे. हे बघा, या पद्धतीचं डबल एक्सपोजर आला, बरोबर आहे ना. तर हे फोटोज तुम्ही आज जे मी तयार केलेले आहेत, बरोबर आहे ना, त्या टाईपचं तुम्ही या ठिकाणी करू शकता, बरोबर आहे. इथं अजून येतात सरियल फोटोज, डबल एक्सपोजर इमेजेस. ओके, हे बघा, या प्रकारचे, समजलं का. हे बघा, सुंदर पद्धतीचं. आणि हे आपण क्रिएट करतो बरं का, अशा प्रकारचं हे आपण क्रिएट केलेले आहेत. ओके, इझिली तुम्हाला 5च मिनिटाचं काम आहे हे. हे अशा प्रकारचे इमेजेस कसं क्रिएट करायचं
ते तुम्हाला कॅनवा आणि फिल्मोरा मोबाईलमध्ये, मोबाईल कॅनवा आणि मोबाईल फिल्मोरामध्ये पाठीमागील कोर्समध्ये आपण दाखवलेलं होतं तुम्हाला ते करून. आता हा जो ऑडिओ आहे तो मला टाकायचा आहे, बरोबर आहे ना? तर हा मला अगोदर शेअर करून द्या. शेअर केल्यानंतर मला फाईल मॅनेजरमध्ये मला काय करायचं ते शेअर करायचं आहे. फाईल मॅनेजरमध्ये मी जातो. फाईल मॅनेजरला मी आता कॉपी करतो. हा कुठे कॉपी करतो आता मी याला, या ठिकाणी कोणत्या एका फोल्डरमध्ये टाका तुम्ही. ओके, याच्यामध्ये आपण ऑडिओ किंवा म्युझिकमध्ये या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. म्युझिकमध्ये तर काय करा, पेस्ट करा. इथे जर होत नसेल तर आपण याला, आता हे डाउनलोड्समध्ये तुम्हाला सापडेलच बरं का, डाउनलोड्समध्ये येईलच ते. सध्या आपण काम करत होतो कशावरती, पिन इंटरेस्ट वरून जे आहे ते तुम्हाला काय घ्यायचं आहे, कर्मवीर भाऊराव पाटलांचा फोटो घ्यायचा आहे. ठीक आहे, तर इथं आपण काय म्हणूया, कर्मवीर भाऊराव पाटील. ओके, आता केलं तर बघा अजून चांगले चांगले इथं तुम्हाला इमेजेस मिळतील, राईट, या प्रकारचे. आता इथं आपण म्हणूया जयंतीनिमित्तचे फोटो, हे काही जयंतीनिमित्तचे आहेत, परंतु तुम्ही थोडक्यात असं काय करू शकता, इथं बघा काय सरदार वल्लभभाई पटेलांचे बी आलेले आहेत या ठिकाणी. इमेजेस मध्ये फक्त जाऊया किंवा स्केच मध्ये तुम्ही जाऊ शकता. म्हणजे क्लिअर. आता हा जो फोटो आहे तो फोटो मी या ठिकाणी घेतो. याच्याशी रिलेटेड वाले फोटोज घेऊ. हे बघा हा फोटो हा रवींद्रनाथ टागोरांचा आहे. ओके, हा फोटो घेऊया. आता आपल्याला याच्यावर सुद्धा मिळेल. हे बघा या टाईपचा थोडासा फोटो घेतला आपण आणि याला मी काय केलं, थोडस आतापर्यंत जे बघितलेले नव्हते अशा वाले सुद्धा फोटोज या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. तर सपोज हा हा फोटो आहे मी घेतला. ठीक आहे, आता याला मी काय करतो, डाउनलोड इमेज करतो. डाउनलोड इमेज केल्यानंतर याला मी कॅनवामध्ये जातो आणि त्याचा बॅकग्राऊंड अगोदर जो आहे तो काढून टाकतो. तर बरंच कॅनवा आहे. कॅनवाला गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, नवीन एका अकाउंटला जायचं आहे, म्हणजे पेजला जायचं आहे. त्याच्यामध्ये हे सुद्धा प्रीमियम कॅनवा आहे, जे आपण कोर्सच्या प्रशिक्षणार्थ्यांना फ्रीमध्ये देत असतो. या ठिकाणी बघा आता तुम्हाला इथे पुढे पोस्टर आहे, पोस्टरला इथं क्लिक केलं. पोस्टरला क्लिक केल्यानंतर आपण कशामध्ये जाणार आहोत, या ठिकाणी त्या फोटोमध्ये जाणार आहोत, बरोबर आहे. सो हिअर या ठिकाणी आपण काय करूया, दॅट इज नथिंग बट, त्याच्यामध्ये आपल्याला गॅलरीमध्ये जाऊन तो फोटो घ्यायचा आहे. हे बघा गॅलरी आहे आणि गॅलरीमध्ये गेल्यानंतर पोस्टर साईजचं आपण टेम्पलेट घेतलं कॅनवामध्ये. याचं पूर्ण शास्त्र शुद्ध सावकाश जे प्रशिक्षण आहे ते फुल कोर्समध्ये घेत असतो. त्यामुळे नवीन लोकांनी घाबरून जाऊ नका, हे सगळं तुम्हाला शिकायला मिळेल, वापरायला मिळेल आणि महत्वाचे टूल्स सुद्धा तुम्हाला मिळून जातील. बरोबर आहे, टूल्स सुद्धा तुम्हाला मिळतील. जेवढा भाग नको असेल थोडा मी क्रॉप करतो सध्या. आणि हा जो भाग आहे तो थोडासा मी काय करणार आहे, बीजी रिमूव्हर म्हणून खाली ऑप्शन आहे बघा, त्याला मी हा बॅकग्राऊंड रिमूव्ह याचा करणार आहे. तर बॅकग्राऊंड रिमूव्ह झालेला असेल या ठिकाणी बघा, हा बॅकग्राऊंड रिमूव्ह झालेला आहे. आता हा जो बॅकग्राऊंड जो रिमूव्ह झालेला आहे बघा, किती मस्त रिमूव्ह झालेला आहे. बरोबर आहे, याला डन करूया. आणि डन केल्यानंतर खालून मी थोडासा मी क्रॉप करतो, वरून थोडासा मी क्रॉप करतो. आणि हा जो फोटो आहे तो मला इथून इथपर्यंत असा थोडासा पूर्ण स्ट्रेच करायचा आहे, बरोबर आहे. आणि थोडासा पाठीमागे जे आहे की नाही ते मला कलर द्यायचा आहे. ओके, सो बॅकग्राऊंड कलर मध्ये जातो मी आणि या ठिकाणी थोडंसं बॅकग्राऊंड कलर वेगवेगळे तुम्हाला दाखवतो या ठिकाणी. हे बघा हे सगळे वेगवेगळे बॅकग्राऊंड कलर आहेत. मी थोडासा हा वाला दॅट इज नथिंग बट कलर घेत आहे आणि ही इमेज थोडीशी अजून थोडीशी क्लिअर करतो मी. ऑटो ॲडजस्ट आहे बघा इथं, या ठिकाणी हायलाइट्स त्याचे वाढवतो जरा, हायलाइट्स. अँड या ठिकाणी याच्यामध्येही तुम्हाला काय करता येतं बघा, पुढे ॲप्स नावाचा ऑप्शन आहे. ॲप्स नावाच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला इमेज अपस्केलर म्हणून ऑप्शन आहे. तर ही जी इमेज आहे ती तुम्हाला थोडीशी अपस्केल होऊन मिळते, म्हणजे थोडीशी अजून क्लॅरिटी. बघा एवढी जर ब्लर इमेज असेल तर ती तुम्हाला क्लिअर होऊन तुम्हाला मिळून जाते. ओके, इमेज आणि इथं काय म्हणूया आपण 2x 4x. तर 4x जर तुम्ही केली, अपस्केल करूया याला, तर बऱ्यापैकी या ठिकाणी काय होऊन मिळेल आपल्याला, क्लिअर होऊन मिळेल. ओके,
रिप्लेस म्हणूया आपण आता. हे बघा आता क्लिअरिटी पहिल्यापेक्षा जास्त चांगली आलेली आहे. आता हा जो कॉर्नरचा जो भाग आहे त्याला याच्यामध्ये सुद्धा आपण काय करू शकतो, याला सिलेक्ट करा आणि सिलेक्ट करून काय करा, या ठिकाणी बघा मॅजिक स्टुडिओ मध्ये जावा. मॅजिक स्टुडिओ मध्ये जाऊन काय करा, मॅजिक इरेझरला जावा आणि इरेझरला जाऊन हा जो भाग आहे बरोबर ना, हा वाला एवढा असा तो आपण काढून टाकूया आणि इरेज करूया. बरोबर आहे. आणि याला ओके करा, कारण आपण खालून क्रॉप केलेलंच आहे त्यामुळं त्याची काही गरज नसेल. बरोबर आहे ना. या ठिकाणी बघा हा इमेज झाले, हा क्रॉप झाला मस्तपैकी आपल्याला जसं पाहिजे तसं मिळालेलं आहे. आता थोडंसं काय करूया, याला अजून थोडंसं वाढवूया आपण. ओके, इथं थोडंसं वाढवूया. थोडंसं याला अजून कमी करूया आणि या ठिकाणी बघा हा बरोबर थोडासा सेंटरला ठेवूया. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये काही टेक्स्टिंग वगैरे करायची असेल तरी सुद्धा तुम्ही करू शकता. तर आता मी याला काय करतो, सध्या एक टेक्स्ट टाकतो, फक्त त्यांचं नाव टाकतो. ओके, आणि वेलकम यू किंवा वेलकम वगैरे टाकू करूया आपण. फक्त नाव तर सगळ्यांना माहितच आहे. बरोबर ना. या ठिकाणी इथं टाईप करत आहे मी, दॅट इज वेलकम. आता हे जे वेलकम टेक्स्ट आहे थोडंसं कसं वाटलं पाहिजे, या ठिकाणी या पद्धतीने ते वेलकम ठेवलं वर आणि हा फोटो थोडासा खाली ठेवला. ओके, आणि त्याच्यानंतर काय केलं, हा जो वेलकम टेक्स्ट आहे वरचं त्याला मी फॉन्टला इथे क्लिक केलं. फॉन्टला क्लिक केल्यानंतर याला मी समरकंद नावाचा फॉन्ट देतो, समरकंद, जेणेकरून ते थोडंसं कसं दिसेल. अरे समरकंदला इथे क्लिक करतो आणि समरकंदला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ते टेक्स्ट वरचं जे आहे ना ते असं चेंज झालेलं दिसेल बघा. ओके, मराठी टाईप थोडंसं इथं दिसत आहे तुम्हाला. बरोबर आहे, वेलकम, राईट. सो याला थोडंसं अजून मी काय करतो, खाली करतो लाईक दिस. फोटोला थोडंसं खाली करतो लाईक दिस. अँड आता मला काय करायचं आहे, पिक्चर हे डाउनलोड करून घ्यायचं आहे. डाउनलोड करून घेतलं, PNGच्या फॉर्ममध्ये घ्या किंवा JPG घ्या. सध्या मी JPG म्हणून घेणार आहे. ओके, JPG आणि त्याच्यानंतर मी इथं काय करणार आहे, डाउनलोड करून घेणार आहे. आता हा डाउनलोड करून घेतल्यानंतर गॅलरीमध्ये येईल. बरोबर, आणि परत TCP प्रीमियमला आपल्याला काय करायचं आहे, त्याला त्याचा पाथ द्यायचा आहे. ओके, मोबाईलमध्ये सगळं हे काम करतोय. जुन्या लोकांना खूप आनंद होत असेल बघून, आणि आमच्या सगळ्या रयतच्या शिक्षकांनाही. ओके, आणि जे नवीन आहेत आणि जे रयतचे नाहीत त्या दोघांनाही हे नवीन काहीतरी शिकल्याचा अनुभव तुम्हाला येतच असेल. त्यामुळं सगळीकडे मला असं वाटतं की आनंदी आनंद आज झालेला असेल. ओके, तर त्या ठिकाणी सेव्ह टू गॅलरी म्हटलेलं आहे, त्या गॅलरीमध्ये आता हे सेव्ह झालेलं आहे. या ठिकाणी बघा, या ठिकाणी तुम्हाला फोटोजमध्ये ओके इथं हा जो फोटो आपण सध्या एडिट केलेला आहे तो या ठिकाणी तुम्हाला आलेला आहे. आता हा फोटो तुम्हाला द्यायचा आहे, जायचं आहे तुम्हाला कशामध्ये, दॅट इज नथिंग बट इन TCP प्रीमियमला जायचं आहे तुम्हाला. बरोबर आहे ना. सो हिअर आपण या ठिकाणी तिथं आपलं हाय चाललेलं आहे तिथं जाऊया आणि त्याच्यानंतर इथं हे बघा युअर लोगो हेअरला क्लिक करूया आणि अपलोड करूया आपली इमेज. हे बघा काही इमेजेस आहेत जे ऑलरेडी इथं आहेत. बरोबर आहे ना. त्या प्लसचं चिन्ह आहे खाली, त्या प्लसच्या चिन्हाला क्लिक करा, अपलोडला क्लिक करा आणि फोटोज अँड व्हिडिओज मध्ये जावा इथं. त्याच्यामध्ये तुम्हाला जे डाउनलोड्स मध्ये किंवा मग आता इथं बघा वर 3 डॉट्स आहेत त्याच्यामध्ये जाऊन इमेजेस मध्ये जावा किंवा रिसेंट मध्ये जावा. रिसेंट मध्ये तुम्हाला हे रिसेंट मधली इमेज आपल्याला इथे मिळून जाईल. आता ही इमेज आपण TCP प्रीमियमला दिली मोबाईलमध्ये. बरोबर आहे. आता याला काय करायचं, आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे आणि दुसरं काहीच करायचं ना. आता काम सगळं बाकीचं काम जे आहे ना ते आपलं दॅट इज TCP प्रीमियम करणार आहे. ओके, तर आता हे झाल्यानंतर आता मी काय करणार आहे, या ठिकाणी बघा आता याला क्लोज कर. आता याला सिलेक्ट केलं मी आणि इन्सर्ट करणार आहे. इन्सर्ट केल्यानंतर या ठिकाणी इन्सर्ट येईल असं
आता याला डबल क्लिक करा आणि थोडंसं एडिटला क्लिक करा. एडिटला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी स्केल त्याची थोडीशी अशी कमी करा. ओके, अँड लाईक धिस. आणि त्याच्यानंतर याला डन करा. डन केल्यानंतर बघा आता ही जी आहे युअर टॅगलाईन हिअर. ओके, इथं तुम्ही टाकू शकता. आता तुमचा एक ग्रुप आहे, सपोज एक ग्रुप आहे. ग्रुपचं नाव काय आहे? कर्मवीर. आणि ते काय करत आहेत? कर्मवीर प्रोडक्शन्स असं तुमच्या प्रोडक्शन स्टुडिओचं नाव आहे. ओके, प्रोडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड, कर्मवीर प्रोडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड. आता सगळ्या राज्य शिक्षकांनी इथे जे जे जमा आहेत, ओके, त्यांनी त्यांच्या सुरुवातीला, शेवटी नाही, सुरुवातीला काय करायचं? कर्मवीर प्रोडक्शन्स टाकायचं. ओके, आता इथं याला इथं क्लिक करा. ओके करा. ओके, इथं सगळं आलं आणि परत एक्सपोर्ट करा. एक्सपोर्टला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी 720 विचारतंय. मी 1080 पिक्सेलला घेतो. प्रीमियम व्हर्जन आहे, पेड व्हर्जन आहे. एकदम शान के साथ 1080 पिक्सल आपल्याला काय करायचं? एक्सपोर्ट करायचं आहे. ओके, या ठिकाणी हे बघा आता एक्सपोर्ट होत आहे. बघा काय दिव्य केलेले आहेत आपण आज. कळलं का तुम्हाला? काय काय करत आहोत, कसं कसं करत आहोत. थोडासा घनिष्ठता तुम्हाला वाढवावी लागेल सर्वांनाच. म्हणजे काय कराय, कसं करतोय, काय करतोय. ओके, याला बरेचसे रात्री गेलेले आहेत. मला असं वाटतं की सर्व आमचे रयत शिक्षक आज खुश असतील. आहात का नाही? आनंद येतोय का माझा? म्हणजे एन्जॉय करता ना हा फ्री लाईव्ह ऑनलाईन वर्कशॉप? वर्कशॉप एन्जॉय करताय का सगळेजण? यस. तानाजी सदगीर मॅडम सर, वैभव काळोखे सर, मुख्तार शेख सर, सगळे आमची. यस यस. आता बघा या ठिकाणी तुम्ही काहीच विचार करून यायचं नाही इकडं. इथे बघा, हा झाला आपला व्हिडिओ हा तयार. आता या व्हिडिओला बाबा कसे मस्तपैकी येते या ठिकाणी कर्मवीर भाऊराव पाटील या ठिकाणी. म्हणजे आता याला डाउनलोड करूया आपण. डाउनलोड केल्यानंतर या ठिकाणी बघा आपल्याला ही कॉपी मिळेल. आता मी तुम्हाला लॅपटॉपवर त्याचं साऊंड वगैरे सगळं ऐकवतो. ओके, सो ओपन करूया. ओपन केल्यानंतर या ठिकाणी आवाज ऐकू येत नसेल तुम्हाला तरी मी काय करतो, आता मी याला शेअर करतो आणि लॅपटॉपला तो शेअर सिस्टीम म्हणजे साऊंड आहे ना, त्यासाठी आपल्याला परत एकदा लॅपटॉपवर जावं लागेल. बघा वेगवेगळे ऍप्लिकेशन मी वापरत आहे आणि फक्त मोबाईलवरच नाही लॅपटॉपवरही वापरत आहे. त्याचा कॉपरा वापरला, कॅपकट वापरला. आता मला हे याच्यामध्ये आलेलं असेल. लेट मी सी, गॅलरीमध्ये या ठिकाणी आलेला आहे हा व्हिडिओ. 7 सेकंदाचा इंट्रो झाला तुमचा. त्याला मी काय करतो या ठिकाणी शेअर करत आहे. शेअर करून व्हॉट्सअपला जात आहे. व्हॉट्सअपला गेल्यानंतर या ठिकाणी एका ऍपमधून दुसऱ्या ऍपमध्ये, दुसऱ्या ऍपमधून तिसऱ्या ऍपमध्ये, मोबाईलमधून लॅपटॉपमध्ये, लॅपटॉपमधून मोबाईलमध्ये, परत मोबाईलमध्ये लॅपटॉपमध्ये, लॅपटॉपमधून मोबाईलमध्ये, परत एका ऍपमधून दुसऱ्यामध्ये, दुसऱ्यामधून पहिल्यामध्ये, असं करत करत हे करावं लागतं. आणि मजा असते, मजा असते, मजा असते. बघा याला ऍज अ फन म्हणून या ठिकाणी थोडंसं एन्जॉय गेलं पाहिजे तुम्ही. आता मी काय करतो, याला या ठिकाणी याला व्हिडिओ आणि या ठिकाणी बघा हा आवाज. आता आवाज आला नाही. हे बघा याला काय करतो मी आता. आवाज येतोय का सांगा मला अगोदर. एक मिनिट मला, लेट मी सी. आला आवाज? फुल स्पीड मध्ये दाखवतो मला चांगलं. हे बघा आता याला काय करतो, MP4 व्हिडिओ सेव्ह करता. सेव्ह करू आता इथं. आला का आवाज? हो, व्हिडिओचा आवाज आला का? नाही आला? कसं कसं आलं नाही? मला आला. थांबा आता शेअर करतो. शेअर करायचं राहिलेलं. हे बघा इथं शेअर करून आणलेलं आहे.
हे बघा, आला का आता आवाज? आवाज आला? यस. आता बघा. हा, आता टाईप करू नका. आता इथं बघा. क्या बात है, क्या बात है. परत एकदा बघा. परत एकदा बघा. आणि शेवट एकदा बघा. ओके. कसं वाटलं हे? मस्त वाटलं का? भारी वाटलं, बरोबर आहे. आता याला आणि त्याला जोडायचंय आपल्याला. एकच मिनिट. आता सध्या मी याला स्टॉप शेअर करतो आणि मोबाईलवर परत येत आहे. पण मोबाईलवर येण्याच्या अगोदर मला या ठिकाणी कॅपकट मधील जो काही ते क्रिएशन केलेलं आहे ना, ते क्रिएशन एक्सपोर्ट करून द्या. एकच मिनिट फक्त मला. लेट मी एक्सपोर्ट. फक्त मला 2 मिनिट द्या. एक्सपोर्ट करतो मी आणि परत हे 2 व्हिडिओ 3 व्हिडिओ आपल्याला जोडायचे. लॅपटॉप मधील फिल्ममध्ये जोडायचे आपल्याला. ओके, आपल्याकडे अजून वेळ आहे, बऱ्यापैकी वेळ आहे. अजून 2 तास झालेले नाहीयेत. बरंचसं काही तुमचं शिकणं झालेलं आहे आजचं. तर कसा वाटला आजचा सेशन सांगा लवकर. अजून शेवट व्हायचा बाकी आहे. प्रोडक्ट आजचा शेवटचा प्रोडक्ट आपल्याला तुम्हाला दाखवायचाच आहे अजून. सो हाऊ इट वॉज, हाऊ डिड यू फील इट? या ठिकाणी आता आपण काय करूया, हा जो आहे एकच मिनिट. कसा वाटला मंडळी? व्हेरी नाईस. ओके, थँक यू व्हेरी मच. आमचे स्मिता पाटील मॅडम कुठे गेले? स्मिता पाटील मॅडम रायतचे दिग्गज व्यक्तिमत्व आहेत आपल्याकडे, आहेत का हजर? स्मिता पाटील मॅडम आदर्श शिक्षिका पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. आणि आमचे वैभव काळोखे सर आहेत. वैभव काळोखे सर, कसं वाटलं तुम्हाला? तुम्ही जे प्रशिक्षणार्थी एवढे जोडून दिलेले आहेत, त्यांना आनंदी केलं का नाही आपण? दोन मिनिटं.
मोबाईलवरच्या फिल्मोरामध्ये आपल्याला थोडंसं काम करायचं आहे आता. त्यासाठी हे दोन्ही व्हिडिओज इकडे आणून देतो तुम्हाला. जागा कमी पडत आहे, एकच मिनिट. ठीक आहे, असो. या ठिकाणी बघा, मी तुम्हाला करून पाठवतो, हे दोन व्हिडिओ एकत्रित करतो आणि त्याच्यानंतर जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी फायनली जे काही आहे आजचं आपलं क्रिएशन, या ठिकाणी तुम्हाला मी शेअर करेनच. सध्या परत एकदा मी लॅपटॉपची स्क्रीन शेअर करतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला महत्वाचं हे आहे की लॅपटॉप वरती सुद्धा तुम्हाला टीसीबी प्रीमियम ऍक्सेस जो आहे तो वापरता यावा. ओके, तुम्हाला बऱ्यापैकी आपला जो सिलेबस आहे तो कव्हर होत आलेला आहे या ठिकाणी, मला असं वाटतं. हे बघा, उद्या उद्या मी फिल्मोरा AI फीचर्स दाखवेन तुम्हाला. फिल्मोरा AI फीचर्स टीसीबी प्रीमियम ऑन मोबाईल तुम्ही पाहिला सध्या, फक्त एकच पाहिलं त्याच्यामधलं रेंडर फॉरेस्ट, पण तुम्हाला मी उद्या थोडंसं अजून डिटेलमध्ये सांगेन, थोडंसं बऱ्यापैकी डिटेलमध्ये सांगेन, जेणेकरून तुम्हाला बऱ्यापैकी त्याचा अनुभव येईलच. ओके, मोबाईल वर टीसीबी पुन्हा दाखवा, एक्सटेन्शन येत नाही ना, एक्सटेन्शन येणार नाही. आता हे तुम्हाला या वर्कशॉपमध्ये सगळ्या गोष्टी आपण शेअर करू शकत नाही सर. ओके, 2 ते 3 दिवस लागतील त्याला तुम्हाला सगळ्यांना समजायला, ऍक्टिव्हेट व्हायला. ओके, त्यासाठी आपला जो फुल कोर्स असतो त्यामध्ये निवांत आपण हे सगळ्या गोष्टी बघत असतो, कसं करायचं, काय करायचं आहे. ओके, तुर्तास या ठिकाणी तुम्हाला हे वापरायचं कसं आणि काय करता येईल, कसं करता येईल, त्याचं इन्स्टॉलेशन आणि सॉफ्टवेअर वगैरे हे आपल्या कोर्सच्या प्रशिक्षणार्थ्यांना हे आपण देत असतो. उद्या याचं नोटिफिकेशन मी तुम्हाला दाखवेन. 15 मे ते 31 मेचा जो कोर्स असणार आहे आपला, 7-in-1 कोर्स असणार आहे आणि फी सुद्धा खूप माफक असणार आहे. अशी काही आवाडावी किंवा खूप जास्त असणार आहे, सगळ्यांना परवडेल अशी त्याची फी असणार आहे. 15 दिवसांची तुम्हाला सगळे सॉफ्टवेअर तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहेत. रोज आपलं प्रशिक्षण तुमच्या वेळेनुसार व्यवस्थित सगळं एक एक टॉपिक घेऊन आपण शिकणार आहोत. आपले 2 ते 3 प्रोजेक्ट्स आपल्या समोर आहेत. एक पर्यावरणाचा व्हिडिओ आहे, एक वैयक्तिक व्हिडिओ आहे, एक तुमचा शैक्षणिक व्हिडिओ आहे. ओके, त्या प्रकारे थोडंसं आपल्याला जे शाळेच्या जाहिरातीचं बॅनर वगैरे या त्या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्या ठिकाणी आपण करणार आहोत. फुल व्हिडिओ तुम्हाला सेंड करतो सध्या. ओके, तुर्तास या ठिकाणी बघतो की आपल्याला काय राहिलेलं आहे आपलं. फिल्मोरामध्ये आउट्रो आणि फिनिशिंग आपल्याला उद्या करून घ्यायची आहे. कॅनवाचा वापर आपण आज केलेलाच आहे. टीसीबी प्रीमियम मोबाईलवरचं शॉर्टमध्ये आपण पाहिलेलं आहे. आता फिल्मोरामधील AI फीचर्स आपण उद्या पाहणार आहोत आणि लॅपटॉपच्या फिल्मोरामध्ये म्हणजे मोबाईलच्या फिल्मोरामधील AI फीचर्स आणि लॅपटॉपच्या फिल्मोरामध्ये फिनिशिंग, हे जे दोन महत्वाचे टॉपिक आहेत. आणि टीसीबी प्रीमियमचा अजून महत्वाचा भाग या वर्कशॉपच्या रिलेटेड असलेला जो भाग आहे, जो घ्यायचा होता, तो आपण या ठिकाणी घेणार आहोत आणि उद्या तुम्हाला सर्वांना पाठवणार आहोत. तुर्तास या ठिकाणी बरोबर 9 वाजलेले आहेत. मी सध्या माझी स्टॉप शेअर करत आहे अँड आय एम टेकिंग युअर लिव्ह नाव with the request for all of you to come tomorrow on time 7 o'clock. उशीर करू नका, रेकॉर्डिंग तर मी पाठवतच असतो, पण रेकॉर्डिंग परत 2 तासांची जर तुम्हाला या दिवसामध्ये बघणे होत नसेल तर लाईव्ह मध्ये अटेंड करा. बाकीचा तुमचा वेळ कसा घालवायचा चांगला, सकारात्मक आणि आनंददायी आणि उपयुक्त असा वेळ कसा तुम्हाला या ठिकाणी देता येईल, ते माझ्यावर राहील. बरोबर आहे. तुर्तास इथंच थांबतो. आमचे या ठिकाणी दीपक गवळी सर दिसत आहेत, राशीन नाव दिसतंय मला इथं, जगदंबा महाविद्यालय. आमचे भाऊ जे आहेत ते तिथं शिकलेले आहेत. काजी परिवार सगळा जो तुम्हाला माहित असेल तिथला, सोएब काझी, जोएब काझी, मुन्ना काझी, हे जर तुम्हाला माहित नसेल असतील तर त्यांना नक्कीच कळवा. ओके, तुम्हाला माहित असेल
ते माझे काका आहेत, सख्खे काका आहेत. मध्ये त्यांचं एक्सपायर झालं ते कोरोना काळात. ओके. त्यांचा जो बंगला आहे तो तिथं पलीकडे तिकडे, आता सुरुवातीला ते आत काजी गल्लीत राहायचे. ओके. खूप आठवणी आहेत, कारण दर मेच्या सुट्ट्यामध्ये लहानपणी मी तिथं जायचो. तुर्तास मी रेकॉर्डिंग स्टॉप करतो. तुमचे काही प्रश्न असतील तर ते आपण घेऊयात, आणि तुमचे काही या ठिकाणी क्वेरीज असतील तर आपण ते थोडेसे सॉल्व्ह करूयात पुढचे 5-10 मिनिटं. सो आय एम स्टॉपिंग द रेकॉर्डिंग विथ द युज्युअल ग्रीटिंग्स टू हॅव यू ऑल अ व्हेरी गुड नाईट. शब्ब खैर, शुभरात्री, जय हिंद, जय महाराष्ट्र. उद्या तिसऱ्या दिवशी परत एकदा शेवटचा आपला समारोपाचा सेशन असेल या वर्कशॉपचा, फ्री लाईव्ह ऑनलाईन वर्कशॉपचा, आणि उद्याच फुल कोर्सची माहिती सुद्धा तुम्हाला दिली जाईल. तुर्तास इथेच थांबतो.